तुमच्या नेहमीचा हा जो उरून त्यांचा चालू राहू दे, त्या बात आहे. अंगावर अक्षरशः काटा आला तर की संस्कृतीची लाट बनवतो आहे. डोंबिवलीकर संस्कृतीची लाट बनवतो आहे. नाच सुद्धा सैराट बनवतो आहे. पुन्हा कधी काढोबा यायचा नाही. तू उजेडीचा लाट बनवतो आहे. उजेडावर उभारलेला आसूड म्हणजे दिवा असतो. तो जगण्यासाठी नाही तर आयुष्य उजळण्यासाठी असतो. आणि तुमच्या या ऊर्जेला, चैतन्याला आणि तुमच्या पूजा होती आहे. आपण सगळेजण मनात जोरदार भारत मातेचा जय जयकार करूया. माझ्या माझे फक्त एकदाच येणार घोषणा, भारत माता की जय. संपूर्ण परिसरातून आलेल्या या माता भगिनींच्या साहाय्याने बरं देशाची मान वर करते आमची भारत माता, तसंच देशाची मान वर करते आमची ही माता आणि भगिनींचा हा जो समुदाय आहे तो. आणि त्यामुळे जे वरून दिसणारं सुंदर स्वरूप आहे, मला खात्री आहे की या संस्थेचे हे जे व्हिडिओग्राफर्स आहेत, वरती आकाशामध्ये ड्रोन होते, शेकडो फोटोग्राफर इथे फोटो काढत होते तुमच्या सर्वांचे, तुम्हाला कल्पना येणार नाही त्या सुंदर क्लिप्स तुम्हाला या पुढच्या कालावधीमध्ये स्वतःच्या या सुंदर नृत्याच्या बघायला मिळणार. या संस्थेचं मला कौतुक करावं असं वाटतं की 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या दिवशी या महिलांच्या भारतीय महाशक्तीच्या सागराला त्यांनी इथे एकत्र केलं. अत्यंत सुंदर शिस्तीमध्ये एकत्र केलं. 100च्या ब्लॉकमध्ये इथे बसणं व्यवस्थित, प्रत्येकासमोर एक स्टूल. क्या बात आहे. आता अजून एक गोष्ट आपण करणार आहोत. पुढच्या 1, 2, 3 वर अख्ख्या ग्राउंडवर चाचणी पडली तरी आवाज येईल की शांतता आपण आता दाखवणार आहोत. आपण आपल्या देशाचे जगाचं नाव, आता देशाचं नाव जगासमोर आणणार आहोतच, परंतु याच्या पुढच्या सेकंदाला 1, 2, 3 म्हणल्यावर कोणीही बोलणार नाही. शांत संपूर्ण एक बोलणार. याला म्हणतात भारताची नारी शक्ती. ये नया भारत आहे. थोडा वेळ कारण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या सगळ्या कार्यवाही आहेत, त्या इथे पूर्तता होत आहेत. गिनीज वर्ल्ड